नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. वेतन आयोगाबाबत सरकारकडून आले नवे अपडेट. कर्मचाऱ्यांना होणार फायदा की नुकसान? चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण आता 8वा वेतन आयोग स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारने सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. या उत्तराच्या माध्यमातून आता सरकारने आपल्या भविष्यातील योजनेचीही माहिती दिली आहे. सन 2016 मध्ये 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. या शिफारशी लागू झाल्याने आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली होती. राज्यसभेचे खासदार रामनाथ ठाकूर यांनी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात अर्थ मंत्रालयाला लेखी प्रश्न विचारले होते. 4 मुद्द्यांचा विचार करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आढावा घेण्यासाठी 8वा वेतन आयोग स्थापन केला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. राज्यसभेच्या खासदाराने 7व्या वेतन आयोगाच्या परिच्छेद 1.22चा संदर्भ देत प्रश्न विचारले आहेत. परिच्छेद 1.22 5 वर्षांतर फिटमेंट फॅक्टरचे पुनरावलोकन करण्याची शिफारस करतो. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र सरकार त्याची अंमलबजावणी करणार नाही. 2014 मध्ये 7वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता आणि 2016 पासून त्याच्या शिफारशीही लागू करण्यात आलेल्या होत्या. आता 8वा वेतन आयोग स्थापन होण्याची चर्चा आहे, पण सध्या सरकारकडून सकारात्मक संकेत अजूनही मिळालेले नाही. दरम्यान केंद्रीय कर्मचारी वर्षाच्या पहिल्या 6 माहीसाठी डीए अर्थात महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि पहिल्या 6 माहीत म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीसाठी सरकार भत्त्यात 4% वाढ करू शकते असे मानले जात आहे. आणि तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता आता 50% वाढणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.